नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, या व्हिडिओला तुम्हाला खूप जास्त शेअर करायचंय. प्रशासनापर्यंत पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ. ठीक आहे. काल रात्री तुमचा 11 वाजता PCM2 अटेम्प्ट 2 चा निकाल लागला बाळांनो. ठीक आहे. आणि अटेम्प्ट 2 च्या निकालामध्ये सुद्धा आपल्याला सेम निराशा आपल्या हाती आलेली आहे. ठीक आहे. सीईटी सेलने परत आपल्याला नाराज केलेलं आहे बाळांनो. ठीक आहे. काही उत्तरं आपल्याला सीईटी सेल कडून पाहिजे, त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शूट करतोय. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू बाळांनो. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन निघून जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. आणि कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे. चला, सगळ्यात पहिले बाळांनो, प्रत्येक विद्यार्थ्याला कॉमेंट करायचंय. ठीक आहे. कारण हा व्हिडिओ जर आपला वरती पोहोचला, ठीक आहे, प्रशासनापर्यंत पोहोचला, तर आपल्या कॉमेंट्स मध्ये तुमचे ऑनेस्ट जे पण मार्क्स असतील, जे पण पर्सेंटाईल असतील, ते कॉमेंट करा. ठीक आहे. तुमच्या अटेम्प्ट 1 चे मार्क्स आणि पर्सेंटाईल, अटेम्प्ट 2 चे मार्क्स आणि पर्सेंटाईल जे रिअल असतील तेच कॉमेंट करा बाळांनो. प्रत्येक कॉमेंट ग्राह्य धरलं जाईल. ठीक आहे. म्हणून तुमचे जे पण अटेम्प्ट 1 चे मार्क्स आणि पर्सेंटाईल आले असतील आणि अटेम्प्ट 2 चे मार्क्स आणि पर्सेंटाईल आले असतील, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. तुमच्या एका कॉमेंटमुळे सीईटी सेलला समजेल की किती डिफरन्सेस क्रिएट झालेले आहेत, म्हणून प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल. आता बघूया रिझल्ट 2 मध्ये, अटेम्प्ट 2 च्या रिझल्ट मध्ये काय फॉल्ट झालेला आहे बाळांनो. ठीक आहे. पण त्याआधी एक छोटीशी अनाउन्समेंट. महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे. बॅच आता लवकरात लवकर क्लोज होते. जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील प्लीज एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली ऍपची. न्यूटर्न ऍप तुम्हाला डाउनलोड करायचंय. ठीक आहे. त्याच्यातून तुम्हाला एनरोल करायचंय. ठीक आहे. या ऍपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण टाकलेली आहे आणि कॉमेंट सेक्शन मध्ये पण पिन केली आहे. नक्कीच एनरोल करा. जरी तुमचे कमी पर्सेंटाईल असतील तरी एक टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT ब्रांच पॉसिबल आहे बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकतो. ठीक आहे. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघा. विद्यार्थ्यांनी खूप कमी स्कोर केला होता, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? फक्त योग्य काउन्सिलिंगने, योग्य कॉलेज लिस्ट बनवल्याने, योग्य कॅप राऊंड्स केले, योग्य स्पॉट राऊंड केले, योग्य कॉलेज बुकिंग केली, फ्रीज फ्लोट सगळ्या गोष्टी व्यवस्थित काउन्सिलर कडून करून घेतल्या आणि ते आज बेस्ट कॉलेजमध्ये आहेत बाळांनो, कमी पर्सेंटाईल असून सुद्धा. ठीक आहे. कारण आता तुमच्या समोर पूर्ण अंधार आहे, तुम्हाला काहीच माहित नाही. तुमचा हात धरून तुम्हाला एक बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवायचे बाळांनो. ते काम काउन्सिलिंग मध्ये होतं. ठीक आहे. नक्कीच तुम्ही एनरोल करा. आणि लास्ट इयर असे पण खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे 99 पर्सेंटाईल होते बाळांनो, तरी ते आज थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले. जरी त्यांचे 99 पर्सेंटाईल होते तरी त्यांना 350 कॉलेजेसचं नॉलेज नाहीये महाराष्ट्रातलं. त्यांना कॅप राऊंड मध्ये कॉलेज बुकिंग, स्पॉट राऊंड, ILS राऊंड त्यांना नाही माहिती आहे. ठीक आहे. तर या गोष्टी गरजेच्या आहेत. नक्कीच तुम्ही एनरोल करा. भले तुम्ही कुठूनही एनरोल करून घ्या काउन्सिलिंग मध्ये, पण काउन्सिलिंग मध्ये नक्कीच एनरोल करा बाळांनो. कारण तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. एक छोटीशी चूक, ऑप्शन फॉर्म जर तुमचा बनतो ना बाळांनो, समजा तुम्ही 5 नंबरचं कॉलेज टाकलं, 6 नंबरचं कॉलेज टाकलं, चुकून तुम्ही 6 नंबरचं कॉलेज चांगलं टाकून दिलं, तुमचं ते ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं, तुम्हाला 5 नंबरचं कॉलेज भेटून जातं. ठीक आहे. 6 नंबरचं तुम्हाला मिळणार होतं, चांगलं कॉलेज होतं, तरी भेटत नाही. एक छोटीशी चूकमुळे तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जातं बाळांनो. म्हणून वाटल्यास तर तुम्हाला जिथं आवडत असेल तिथून काउन्सिलिंग करून घ्या, पण करून घ्या बाळांनो. आपल्या काउन्सिलिंग मध्ये डॉक्युमेंटेशन पासून तर तुमचं स्पॉट राऊंड, कॅप राऊंड सगळ्या गोष्टी कव्हर्ड आहेत बाळांनो. व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड, फ्रीज फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप फीज. स्कॉलरशिप बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, मागच्या वर्षी 2 ते 3 लाख रुपये फीज होती विद्यार्थ्यांची. ठीक आहे. ती आपण फीज 0 केली. कसं काय माहिती? फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. आणि हे तुमच्यासोबत पण करू. ठीक आहे. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर अपॉइंट केला जातो बाळांनो. ते पर्सनल काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट बनवतात. तुमचे किती पर्सेंटाईल, कोणती कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून घेतात. त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये शोधतात कुठं तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनते आणि त्याच कॉलेज लिस्टला तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायचं असतं, जेणेकरून एक कमी मार्क्सला पण एक चांगलं कॉलेज तुम्हाला भेटण्याचे चान्सेस खूप जास्त वाढून जातात बाळांनो. जरी हाय पर्सेंटाईल असतील, जरी लो पर्सेंटाईल असतील, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे बाळांनो. जर हे 50% काम तुम्ही व्यवस्थित केलं, तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार बाळांनो. ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. इथं चूक नका करू. इथं एक चूक खूप मार्क पडते बाळांनो. इथं एक चूक तुमचं ऍडमिशन कॅन्सल करून देते. ठीक आहे. काही अडचण असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारा. व्हॉट्सअपचा नंबर सुद्धा मी कॉमेंट सेक्शन मध्ये पिन केलेला आहे बाळांनो. ठीक आहे. चला, आता जो फॉल्ट झालेला आहे MST CET 2026 च्या निकालामध्ये, त्याच्याविषयी बोलूया. ठीक आहे. इथं तुम्ही काही पर्सेंटाईल बघू शकतात बाळांनो. हे अटेम्प्ट 1 चे पर्सेंटाईल आहे, ते अटेम्प्ट 2 चे पर्सेंटाईल आहे. ठीक आहे. इथं तुम्ही बघू शकतात अटेम्प्ट 1 ला विद्यार्थ्याने 63 मार्क्स स्कोर केले, त्याला 65 पर्सेंटाईल भेटले. ठीक आहे. 63 मार्क्सला 65, जे की थोडेसे कमीच होते. ठीक आहे. पण ठीक आहे, विद्यार्थी एवढा पण नाराज नव्हता. सेकंड अटेम्प्टला त्याने 72 मार्क्स स्कोर केले होते, त्याचे 43 पर्सेंटाईल आलेत बाळांनो. ठीक आहे. त्याने मला स्क्रीनशॉट सुद्धा पाठवले. नेक्स्ट 48 मार्क्स होते फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, त्याला 38 पर्सेंटाईल भेटले. 52 मार्क्स वाल्याला, त्याला सेकंड अटेम्प्ट मध्ये 52 त्याने मार्क्स स्कोर केले, त्याला 17 पर्सेंटाईल आलेले आहेत बाळांनो. पहिल्या अटेम्प्टला 81 मार्क्सला 79 पर्सेंटाईल होते. सेकंड अटेम्प्टला 84 मार्क्सला 62 पर्सेंटाईल फक्त त्याला आलेले आहेत. 55 मार्क्सच्या विद्यार्थिनीला 9 पर्सेंटाईल आले होते अटेम्प्ट 1 ला. 40 मार्क्सला तिला 38 पर्सेंटाईल येऊन गेले. ठीक आहे. ती तर खुश आहे, पण
हा डिफरन्स का क्रिएट झालाय बाळांनो? ठीक आहे, डिफरन्स थोडाफार क्रिएट होणार आहे, ठीक आहे, कमी जास्त पर्सेंटाईल होणार आहे, मी पण ग्राह्य धरतो, त्या गोष्टीला मी पण मान्य करतो. पण एवढा डिफरन्स विद्यार्थ्याला जिथं 81 मार्काला 80 पर्सेंटाईल येत आहेत, त्याला 84 मार्काला 62 पर्सेंटाईल येत आहेत. ठीक, हे कुठं ना कुठं चुकतंय मला असं वाटतं. ठीक आहे, आता ही सगळी गोष्ट का झाली आहे? सीईटी सेलला जर तुम्ही विचारणार तर सीईटी सेल सांगेल तुम्हाला नॉर्मलायझेशन. आता मी तुम्हाला एका मिनिटात गोष्ट सांगतो बाळांनो, ही गोष्ट का झालेली आहे आणि आपल्याला काय रिझोल्युशन या गोष्टीपासून भेटू शकतं त्याच्यावरती बोलूया. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 2 शिफ्ट आहेत बाळांनो, ही शिफ्ट 1 आहे आणि ही शिफ्ट 2 आहे, है ना. या शिफ्टमध्ये बाळांनो, ठीक आहे, या शिफ्टमध्ये जो टॉपर होता, ठीक आहे, या शिफ्टमध्ये पण समजा 100 विद्यार्थी बसले. नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत? नंबर ऑफ स्टुडंट 100 आहेत आणि या शिफ्टमध्ये पण 100 स्टुडंट बसलेले आहेत बाळांनो. ठीक आहे, या शिफ्टचा जो टॉपर निघाला बाळांनो, या शिफ्टचा जो टॉपर निघाला तो निघाला बाळांनो 160 मार्काचा. या शिफ्टचा टॉपर निघाला 138 मार्काचा. म्हणजे सगळ्यात जास्त स्कोर करणारा विद्यार्थी 138 चा होता. आणि लोअर, सगळ्यात लोएस्ट म्हणजे सगळ्यात कमी स्कोर करणारा विद्यार्थी इथं समजा 80 मार्काचा होता आणि इथं किती मार्काचा होता बाळांनो? इथं समजा तुम्ही कन्सिडर करा 60 मार्काचा होता, सगळ्यात लो स्कोर करणारा. ठीक आहे, आता तुम्ही एक गोष्ट, एक गणित लक्षात ठेवा, इथं 100 विद्यार्थी होते, इथं पण 100 विद्यार्थी होते, इथं या टॉपरचे 160 मार्क्स आले, म्हणजे याचे किती पर्सेंटाईल आले? म्हणजे 100% आले. ठीक आहे, याचे 138 आले, याचे किती आले? 100% आले. आता तुम्ही इथं बघू शकता बाळांनो, नॉर्मलायझेशन यालाच म्हणतात. या शिफ्टमध्ये जेवढे विद्यार्थी बसले होते याच्यामध्ये हा टॉपर होता. ठीक आहे, हा सगळ्यात 1 नंबरला होता, म्हणजे याचे 100% 2 नंबरवाल्याचे 99% अशा पद्धतीने, है ना. इथं 138 चा टॉपर निघाला, हा सगळ्यात हायेस्ट होता, 138 ला 100% आले बाळांनो. याला 160 मार्क स्कोर करावे लागले 100%ला. गोष्ट समजते? त्याच जागेवर जो लोअर होता बाळांनो, 80 मार्काचा लोअर होता, त्याला किती मार्क आले माहिती? 0%. जिथं 60 मार्कवाल्यांना किती आले माहिती? 0%. आता तो म्हणेल मी इथं 20 मार्क एक्स्ट्रा स्कोर केले 60 मार्क्सपेक्षा, तरी माझे 0% असं का? हे झालंय नॉर्मलायझेशनमुळे. आता नॉर्मलायझेशन काय असतं? फॉर एक्झाम्पल 100 विद्यार्थी बसलेले आहेत एका शिफ्टमध्ये. ठीक आहे, 1 पासून 1, 2, 3 असे 100 पर्यंत बाळांनो. जो हायेस्ट असेल ना त्याला 100% येतील, जो लोएस्ट असेल त्याला 0% बाळांनो, जो सेकंड लोएस्ट असेल त्याला 1%, जो थर्ड लोएस्ट असेल त्याला 2%, जो फोर्थ लोएस्ट असेल त्याला 3%. अशा पद्धतीने तुमचे पर्सेंटाईल कॅल्क्युलेशन होतं. डझन मार्क्स मॅटर की तुमचे मार्क्स किती आलेले आहेत, याला म्हणतात तुमचं नॉर्मलायझेशन प्रोसेस बाळांनो. आणि या नॉर्मलायझेशनमुळेच या गोष्टी झालेल्या आहेत, विद्यार्थ्यांचे जास्त मार्क्सवरती कमी पर्सेंटाईल आलेले आहेत. आता तुम्ही म्हणणार हे तर जेई मध्ये पण होतं, मग जेई मध्ये का सक्सेसफुल आहे? आता जेई मध्ये मी तुम्हाला सांगतो का सक्सेसफुल आहे ही गोष्ट. ठीक आहे, मी तुम्हाला एक गोष्ट थोडीशी एक्सप्लेन करतो, ही पूर्ण गोष्ट तुम्हाला समजली. ठीक आहे, मी आता तुम्हाला जेईची गोष्ट एक्सप्लेन करतो. जेई मध्ये काय असतं? जेई मध्ये बाळांना तुमची निगेटिव्ह मार्किंग असते. काय असते? निगेटिव्ह मार्किंग. आता सीईटी मध्ये आणि जेई मध्ये का नाही हा फॉल्ट होतो? सीईटी मध्ये का होतो? सीईटी मध्ये नो निगेटिव्ह मार्किंग पहिली गोष्ट. आता नो निगेटिव्ह मार्किंगमुळे काय फरक पडणार आहे? फॉर एक्झाम्पल तुमचा 200 मार्काचा पेपर असतो, सगळे जरी तुम्ही ए मार्क करून आले ना बाळांनो, किंवा सगळे जरी बी मार्क करून आले, तरी तुमचे किती मार्क येतात? 50 मार्क येतात. 25% प्रोबॅबिलिटी आपण कन्सिडर केली तरी 50 मार्क जर प्रत्येक विद्यार्थी स्कोर करू शकतो, म्हणजे 50 मार्काला किती? 0% येतील. ऑब्व्हियसली गोष्ट आहे, 50 मार्काला 0% येणार आहेत. शेवटचा नंबरचा विद्यार्थी आहे ना, 100 विद्यार्थी समजा आपल्या शिफ्टमध्ये बसले आहेत, मी शेवटचा नंबरचा आहे म्हणजे काय? मी काहीच अभ्यास केला नव्हता, सगळे ए मार्क करून आले, माझे किती पर्सेंटाईल आले? 0% आले. माझे 50 मार्क आले होते तरी 0% आले. हे जेई मध्ये पॉसिबल आहे का सांगा? नाही. जेई मध्ये जसं तो सगळे ए मार्क करायला जाईल ना, त्याचे निगेटिव्हने सगळे निगेटिव्ह होऊन जातील. या गोष्टीला समजा. तर ही गोष्ट सीईटी सेलच्या लक्षात नाही येते का? मला सांगा, ही गोष्ट सीईटी सेलच्या लक्षात नाही येते का? की आपल्या तुम्ही नॉर्मलायझेशन करताय, तुम्ही पर्सेंटाईल काढताय, पण याच्यात घोळ होतोय कुठं ना कुठं इश्यू होतोय. हे प्लीज सीईटी सेलला समजायला पाहिजे बाळांनो. हे सीईटी सेलला आपल्याला लक्षात आणून देण्याची गरज आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपली एक्झाम पार पाडलेली आहे बाळांनो. कुठं चिटिंग नाही झाली, कुठंच पेपर नाही फुटला. ठीक आहे, जे इंटरनॅशनल लेवलला होतंय ते आपल्या महाराष्ट्रात नाही होते, आणि त्याच्यासाठी आपल्याला सीईटी सेलवरती खूप प्राऊड फील करतो आपण, है ना. पण ह्या गोष्टी जर होत असतील तर सीईटी सेलला या गोष्टीकडे सुद्धा खूप लक्ष देण्याची गरज आहे बाळांनो. ठीक आहे, आता आपली रिक्वेस्ट आहे सीईटी सेलला 3 फॅक्टर. तुम्ही 3 आम्हाला गोष्टी सांगा. प्रत्येक शिफ्टचे विद्यार्थी, नंबर ऑफ स्टुडंट्स, काय नंबर ऑफ स्टुडंट्स, शिफ्टचा टॉपर कितीचा निघालेला आहे आणि शिफ्टचा लोअर कितीचा निघालाय. जर तुम्ही हा डेटा एकदा पब्लिश केला, आमचे सगळे कन्फ्युजन क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, जो तुम्ही फॉर्म्युला यूज केलाय तुम्ही ऍक्युरेट केलेला आहे, ते मला माहिती आहे, ते सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. या फॉर्म्युल्याने तुम्ही पर्सेंटाईल काढलेले. पण मी आता म्हणतो शिफ्ट 1 मध्ये समजा 100 विद्यार्थी होते, इथं जर 150 विद्यार्थी तुम्ही केले असतील, 150 विद्यार्थ्यांसाठी कॉम्पिटिशन नाही वाढणार. 150 विद्यार्थ्यांमध्ये 160 मार्क अवघड, सोपं आहे का अवघड स्कोर करणं? अवघड आहे. 100 विद्यार्थ्यांमध्ये सोपं आहे, कारण कॉम्पिटिशन कमी आहे.
हे की नाही? मग तुम्ही आम्हाला नंबर ऑफ स्टुडंट तुम्ही इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेत का प्रत्येक शिफ्टमध्ये? त्याचा एकदा डेटा द्या. शिफ्टचा टॉपर कितीचा आहे जेणेकरून आम्हाला आमचे पर्सेंटाईल समजतील, शिफ्टचा लोअर कितीचा आहे जेणेकरून आम्हाला आमचे पर्सेंटाईल समजतील. तर जर ह्या 3 गोष्टींचा सीईटी सेलने आपल्याला डेटा दिला बाळांनो, आपले सगळे कन्फ्युजन क्लिअर होऊन जाणार आहेत. आपण सीईटी सेलवरती कोणत्याही पद्धतीचा आक्षेप नाही घेते, फक्त आपल्याला सीईटी सेल कडून क्लॅरिफिकेशन हवंय. ठीक आहे, नॉर्मलायझेशन प्रोसेसने ऍक्युरेट पर्सेंटाईल आहेत बाळांनो, पण नॉर्मलायझेशन प्रोसेस आपल्यासाठी इनव्हॅलिड आहे बाळांनो, आपल्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. म्हणून या गोष्टीमुळे हा सगळा घोळ होतोय. विद्यार्थ्यांना वाटतंय की सर माझे 60 मार्क होते तरी 10 पर्सेंटाईल कसं काय येऊ शकतात? 60 मार्कांसाठी आम्ही मेहनत घेतली होती बाळांनो. तुम्ही 60 मार्कांसाठी मेहनत घेतली होती, पण भरपूर विद्यार्थी होते ज्यांनी बिना मेहनतीचे 50 मार्क घेऊन आले, सगळे ए मार्क करून आले, तरी त्यांचे तिथं 50 मार्क आले. गोष्ट समजते? आता भरपूर आता हा फॉल्ट समजला का तुम्हाला का झालेला आहे? ठीक आहे, आता तुम्हाला एक गोष्ट, नवीन रिझल्ट आपण एक्सपेक्ट करू शकतो का सीईटी सेल कडून? अजिबात नाही बाळांनो. नवीन रिझल्टच्या अपेक्षा सोडून द्या. नवीन रिझल्ट सीईटी सेल पब्लिश करणार नाही. ठीक आहे, जर तुम्हाला वाटत असेल की सीईटी सेल नवीन रिझल्ट पब्लिश करेल, आम्ही ईमेल करू. भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं, जस्ट अ सेकंड, भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं की सर आम्ही ईमेल केला तर ईमेल केल्याने आम्हाला काही रिप्लाय भेटेल का? ईमेल केल्याने तुम्हाला हेच रिप्लाय भेटेल की ही सगळी प्रोसेस आमची नॉर्मलायझेशन झालेली आहे, नॉर्मलायझेशनचं डॉक्युमेंट तुम्ही जाऊन वाचा, एवढंच सीईटी सेल रिप्लाय करेल, काहीच फरक पडणार नाही. आपण अटेम्प्ट 1 नंतर मेल का करायला लावला होता माहितीये का? ही गोष्ट अटेम्प्ट 2 मध्ये नको व्हायला म्हणून आपण मेल करायला लावला होता बाळांनो. अटेम्प्ट 2 नंतर आता मेल करून काहीच फायदा नाही. जे पर्सेंटाईल आले ते ग्राह्य धरा बाळांनो, आणि त्याच्यानुसार आपल्याला आता पुढे आपली ऍडमिशन प्रोसेस करायची. एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी 0 पर्सेंटाईल आले असतील, जरी 10 पर्सेंटाईल आले असतील, जरी 90 आले असतील, जरी 100 आले असतील, तरी एक चांगलं कॉलेज पॉसिबल आहे. लास्ट इयर 0.08 पर्सेंटाईलला आपण सीएस ब्रांच मध्ये ऍडमिशन झालेलं आहे बाळांनो. ठीक आहे, म्हणून शक्य आहे, प्रत्येक पर्सेंटाईलला ऍडमिशन शक्य आहे, कारण सीट्स खूप आहेत इंजिनिअरिंगच्या, ठीक आहे, आणि फार्मसीच्या सुद्धा. म्हणून तुम्हाला घाबरायचं नाही. फक्त तुम्हाला आता किती चांगलं कॉलेज भेटतं आपल्याला त्याकडे लक्ष द्यायचंय. ठीक आहे, आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बाळांनो, पर्सनल काउन्सिलिंग. पर्सनल काउन्सिलिंग एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कमी मार्क्सला पण एक चांगलं कॉलेज मिळवून देऊ शकते बाळांनो, विथ द हेल्प ऑफ कॉलेज लिस्ट. कॉलेज लिस्ट इतकी महत्वाची असते बाळांनो, तुमची पहिलं नंबरचं कॉलेज कोणतं, दुसरं नंबरचं कोणतं, तिसरं नंबरचं कोणतं, हे टाकणं खूप गरजेचं आहे बाळांनो. इथं चुकूनही तुम्ही दुसऱ्या नंबरचं तिसऱ्या नंबरला टाकून दिलं, ठीक आहे, याची प्लेसमेंट चांगली होती, याची रेटिंग चांगली होती, तरी ती तुम्ही तिसऱ्या नंबरला टाकलं, ते कॉलेज तुमचं जाईल, परत ते कॉलेज तुम्ही ऍड नाही करू शकणार बाळांनो. इतकी डेलिकेट चीज आहे बाळांनो. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी, मायनर गोष्टी असतात ज्यांच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. म्हणून कॉलेज लिस्ट व्यवस्थित पर्सनल काउन्सिलर कडून बनवून घ्या बाळांनो. गुड कॉलेज लिस्ट आणि गुड कॅप काउन्सिलिंगने तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटेल, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. महाराष्ट्राची नंबर 1 बॅच आहे. हे सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकतात. न्यूटर्न ऍप तुम्हाला डाउनलोड करायचे बाळांनो. हे ऍपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शन मध्ये सुद्धा पिन केलेली आहे, नक्कीच चेक करा. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आता लवकरात लवकर बॅच क्लोज होईल. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.